पहिली बातमी महत्त्वाची आहे. विकास कामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंचीच नसून आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेतो, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. प्रकल्प आणि विकास कामांना देण्यात आलेल्या स्थगितीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर देत समाचार घेतला. तसंच आमचं सरकार हे समन्वयाने चालणारं सरकार आहे आणि आम्ही तिघं एकत्र मिळून निर्णय घेतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत विरोधकांना टोला लगावला. गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे. काही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली. एक पेड बातमी झालेली आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे. या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीही होतो, नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेंची नाही आहे, ती आमची तिघांची देखील जबाबदारी. एक गोष्ट सांगतो, हे समन्वयानं चालणारं सरकार आहे. या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो. यानंतर बघूयात इतरही घडामोडी. परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरनं जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास त्यांच्या शैलीत टीका केली आहे. जयंत पाटील चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहतात आणि चुकीच्या गोष्टी सांगतात, असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावला. तसंच योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात, असा सूचक सल्लाही त्यांनी यावेळी जयंत पाटलांना दिला आहे. तसंच तुम्ही अजितदादांचं ऐकत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तसंच तुम्ही माझे ऐकत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना लगावला. यावेळी बोलताना त्यांनी खास प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला देत जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन केलं. जयंतरावनी देखील, आता जयंतराव यस, प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. तुम्ही दादांचं ऐकत नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे. नाही, म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला, असं विधान परिषदेचे उभाटाचे नेते अनिल परब यांनी तसं विधान केलं होतं. विधान परिषदेच्या आमदारांनी विधान केलं होतं आणि यावरनं सत्ताधाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर अनिल परबांनी विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलंय. माझं भाषण संपूर्ण तपासून बघा, माझ्यासाठी छत्रपती संभाजीराजे दैवत आहेत आणि त्यामुळे माझ्याकडून संभाजीराजेंचा अपमान कधीही होणार नाही, असं अनिल परब यांनी म्हटलंय. तर एका आमदाराच्या कुत्र्याचं नाव शंभू आहे, असा दावा अनिल परब यांनी केला. छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही. ते माझं देव आहेत. मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे. कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल. या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय, घ्या त्याची माफी. पहिले शंभू नाव ठेवलंय, या गुढीपाडव्याला
त्याची माफी मागणार काय? त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो. याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे प्रमाण देत ही आहे. मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन. कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय, आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही. आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतात प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली. अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमची संभाजी महाराज लायकी आहे का? सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजराजेश्वर मंदिराला अनुदान मिळत नाही आणि गेल्या काही वर्षात फक्त महिना 250 रुपये अनुदान मिळत होतं. हे आता सुधारणा करून महिना 750 रुपये करण्यात आलंय. मात्र दुसरीकडे मुघल बादशाह औरंगजेब यांच्या कबरीच्या संवर्धनाला मात्र केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार 2011 ते 2023 पर्यंत 6,50,000 रुपये खर्च करत असल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? तुमच्या हातामध्ये माहितीच्या अधिकाराखाली एक महत्वाचे कागदपत्र लागले. ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर जे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी काढलेली ही माहिती आहे. आज या ठिकाणी औरंगजेबाची जी कबर आहे, आज औरंगजेबाचं उदात्तीकरण होता कामा नये. ते कुठल्या सरकारच्या काळात झालंय किंवा कुठलं सरकार करते हा प्रश्न महत्वाचा नाहीये. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं त्या औरंग्याच्या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये, त्याला कुठल्याही प्रकारची मदत होता कामा नये. आज केंद्रीय पुरातत्व विभाग जे आहे हे केंद्रीय पुरातत्व विभाग या कबरीसाठी 2011 पासून मदत करतंय. ही मदत जवळजवळ 6.5 लाख रुपयांची मदत आहे. हे तत्काळ बंद झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजराजेश्वर मंदिर आहे गड किल्ल्यांवरती, आपल्या सिंधुदुर्गच्या किल्ल्यावरती, त्याची माहिती आमच्याकडे आहे. या केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आम्ही मागणी केली होती की या गड किल्ल्याला किंवा त्याच्या मंदिराला या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे, वार्षिक अनुदान, दर महिन्याला अनुदान दिलं पाहिजे.